बिहारप्रमाणे राज्यातही बंदूकराज सुरू आहे का असा प्रश्न पडतो। 48 तासात झालेल्या गोळीबाराच्या 3 घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला। गोळीबाराची कारणं जरी वेगवेगळी असली तरी राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे वेळीच या घटना रोखल्या नाहीत तर महाराष्ट्राची ओळख बंदूक राष्ट्र झाल्यास आश्चर्य वाटायला नको। पाहूया, महाराष्ट्र आहे की बंदूक राष्ट्र? 48 तासात गोळीबाराच्या 3 घटना। कुठे राजकारण, कुठे व्यवहार, कुठे जल्लोषाची मस्ती। महाराष्ट्रात अवघ्या 48 तासात गोळीबाराच्या 3 घटना घडल्यात आणि त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय। पहिली घटना घडली आहे राजकीय दृष्ट्या तापलेला जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडमध्ये। परळीच्या बँक कॉलनी परिसरामध्ये हा गोळीबार झालाय। त्यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झालाय, तर नंदागौळ इथल्या ज्ञानबा मारुती गित्ते आणि महादेव गित्ते हे गंभीररित्या जखमी झालेत। धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बबन गित्ते यांनी या दोघांना महादेव गित्ते यांच्या घरी बोलावून हा गोळीबार केलेला आहे। बबन गित्ते यांना शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करताना 700 गाड्यांचा ताफाने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती। तर ज्ञानबा गित्ते यांनी धनंजय मुंडे गटामध्ये प्रवेश केलाय। तेव्हापासूनच वेगवेगळ्या गटामध्ये असल्यानं दोघांमध्ये राजकीय वाद असल्याची चर्चा आहे। आम्ही 302, 307 आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे 5 आरोपींविरुद्ध आणि त्या इन्क्लुडिंग जखमी जो आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे। काही पैशावरून वाद असल्याचं प्राथमिक तपासातून दिसून येत आहे आणि तो तपास आम्ही पूर्ण करतो आहोत। प्रोफेशनल पद्धतीने आम्ही तो तपास करणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करून याच्यात जे फाइंड आउट्स आहेत ते काढणार। तर तिकडे नाशकात जल्लोषाची मस्ती काय असते याचं विदारक दर्शन महाराष्ट्राला झालंय। भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आनंदाच्या भरात 2 गट रस्त्यावर उतरले आणि त्यांच्यात झालेल्या राड्यामध्ये कोयते नाचवत गोळीबार झाला। या घटनेमध्ये एकाच्या पायाला गोळी लागली तर 5 जण जखमी झाले। तिसरीकडे बारामतीत घडलेल्या घटनेनं देखील महाराष्ट्र सुन्न झालाय। निंबू तिथे गौरव काकडे यांना बैलाच्या व्यवहारातून केलेल्या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडेला अटक झाली आहे, तर फरार झालेल्या गौतम काकडेचा शोध सुरू आहे। काकडे आणि निंबाळकर यांच्यामध्ये झाला होता शर्यतीच्या बैलाचा व्यवहार। 1 वर्षापूर्वी निंबाळकर यांनी काकडेकडून 61 लाखांना बैल खरेदी केला। जूनमध्ये निंबाळकर यांचा बैल काकडेनं 37 लाखांना विकत घेतला। इसार म्हणून 5 लाख दिले, उरलेल्या 32 लाखांवरून वाद आणि गोळीबार। पोलिसांनी जे आम्हाला शब्द दिला होता की बैल भेटेल व गौतम काकडेंना मध्ये अटक करू, तर ते जर आम्हाला तिथं झालं नाही तर माझे महाराष्ट्रातील गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना नम्र विनंती आहे की तुम्ही याच्यात थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, कारण की जर नाही लक्ष दिलं तर आम्ही तिथून उठणार नाही। मी व माझी मुलगी तिथंच आत्महत्या करू। महाराष्ट्रात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। एकीकडे वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे तर दुसरीकडे पेरण्यांची लगबग सुरू आहे। अशा सगळ्या वातावरणात आवाज घुमतोय बंदुकींच्या फायरिंगचा। या 3ही घटना घडल्यानंतर अनेकांना मुंबईत झालेल्या घोसाळकर हत्या प्रकरणाची आठवण झाली। गोळीबाराच्या या वारंवार घडणाऱ्या घटना पाहून सर्वांना एकच प्रश्न पडलाय, हा महाराष्ट्र आहे की बंदूक राष्ट्र? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।